रविवारी रात्री पठाण आणि खान हे जेवणासाठी द पाम्स हॉटेलमध्ये गेले होते. जेवणानंतर 12:15 वाजता पार्किंगमध्ये आल्यानंतर गणेश अवताडे नावाचा एक जण दारूच्या नशेत बाहेर आला. त्याने शिवीगाळ केली आणि वाद घातला. थोडा धक्काबुक्कीचा प्रकार झाल्यानंतर अवताडेने मोबाईलवर कोणाला तरी वाद झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पठाण आणि खान हे तिथून निघाले. त्यानंतर 12:30 वाजता फिजिक्सवाला समोर खान लघुशंकेसाठी थांबले असता पठाण यांनी ही गाडी बाजूला लावली. ते दोघे बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने थेट पिस्तूल काढून गाडीवर धाव घेतली. खान यांनी तातडीने पठाणच्या गाडीत शिरतात पिस्तूलधाऱ्याने काचेतून आत गोळी झाडली. गोळी कानाजवळून गेली आणि गाडीच्या बंद असलेल्या काचेला लागली. प्रसंग अवधानाने गाडी वेगाने काढल्याने दोघांचे प्राण वाचले. घाबरलेले पठाण आणि खान थेट वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले आणि त्यानंतर सोमवारी त्यांनी सिडको एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली. जीवे मारण्याचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांच्या माहितीनुसार अवताडे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी रेकॉर्डवर असलेला गुन्हेगार असून वादानंतर त्याच्यावरच संशय व्यक्त केला जातोय. घटनेनंतर अवताडे आणि त्याचे साथीदार मोबाईल बंद करून फरार झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली असून किरकोळ वादातून थेट गोळीबारापर्यंत पोहोचलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.